1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. ह्या वर्षातलं सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे. या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात स्थायी स्वरूपात वास करणार आहे. आपण सगळेजण सज्ज झालो आहोत माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी. यथाशक्ती यथाभक्ती आपण सेवा अर्चा आणि पूजेची मांडणी करणार आहोत. बऱ्याच महिलांची खरेदी सुद्धा करून झाली असेल. लक्ष्मी पूजनाला आपण खूप काही गोष्टी आणतो, खरेदी करत असतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ती खरेदी करत असतात. पण खरा तर लक्ष्मी पूजनाला ज्या गोष्टींचा मान असतो तर ती शिराई असते, ज्याला काही ठिकाणी झाडू सुद्धा म्हणतात. आणि त्याच्याच बरोबर मातीची मूर्ती. बऱ्याच ठिकाणी असं असतं की मातीची मूर्ती पूजेमध्ये ठेवत नाही, कारण त्यांना पडणारे काही प्रश्न असतात की त्या मूर्तीचं नंतर काय करायचं. वर्षभर ती मूर्ती ठेवायची आणि मग नंतर जर नवीन घ्यायची असेल तर काय करायचं, ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुमच्या घरात जर मातीची मूर्ती आणत नाही किंवा जर तुमच्याकडे ती पद्धत नाही आहे तर ते करण्याचा अट्टहास करू नका. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते. मी जी पद्धत सांगेन तीच तुमच्याकडे फॉलो होते किंवा तुम्ही ती पाळावी असं अजिबात नाही आहे, किंवा मी जे सांगते तेच बरोबर आहे असं अजिबात नाही आहे. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी फक्त माता लक्ष्मी आणि सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचा एकत्रित फोटो ठेवला जातो. तर काही ठिकाणी फक्त घरातली मातीची मूर्ती सोडून जी पितळी असेल किंवा चांदीची असेल ती ठेवली जाते. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही पाळावी असं मला वाटतं. तर आता ज्यांच्याकडे मूर्ती ठेवणार आहे किंवा अगदी फोटो ठेवणार आहे आणि त्याच्याच बरोबर जी सुगड आपण ठेवतो, ज्याला बोळके म्हणतात, त्याचा सुद्धा मान असतो आणि त्याच्यामध्ये धणे आणि मीठ हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तुम्हाला धनतेरसच्या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करणार आहात, त्याची आपल्याला पूजा ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायची असते. आता जी शिराई आपल्याकडे आली आहे किंवा जी शिराई तुम्ही आणणार आहात त्याची विधिवत पूजा भले ती तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करा, पण त्याची पूजा, तिचा मान सन्मान हा दिवाळीच्या दिवशी जे आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो त्याच दिवशी करायची असते. आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी तर लक्ष्मीची सुद्धा पूजा करत नाही, म्हणजे शिराई आणत नाही आणि त्याची सुद्धा पूजा करत नाही. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. पण आपण जर आपला मूळ बघितला तर आजही बऱ्याच गावात काही ठिकाणी फड म्हणतात, काही ठिकाणी शिराई म्हणतात, काही ठिकाणी केरसुणी म्हणतात, तर काही ठिकाणी झाडू म्हणतात. पण हा खरा मान असतो. आता तुमच्याकडे करत नाही म्हणजे तुमच्याकडे चुकीची पद्धत आहे का, असं अजिबात नाही. तुमच्याकडे नसेल करत तर तुम्ही करू नका, पण शिराई ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि तिचा मान तेवढाच महत्वाचा असतो. भले तुम्ही किती दागदागिने घ्या, सोनं चांदी घ्या, हा तुमच्या मनावर आहे, पण त्या लक्ष्मीला तेवढी किंमत आपल्याकडनं दिली घेतली पाहिजे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ही जी शिराई आहे, ज्याला आपण झाडू म्हणतो, ही आपल्याला दिवाळीच्या दिवशी तिची पूजा करायची असते आणि नंतरच त्याचा वापर केला जातो. हे एक महत्वाचं आहे. आधी जेव्हा आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्याच्याबरोबर आपण त्या शिराईची, त्या झाडूची पूजा करायची असते आणि नंतर दुसऱ्या दिवशी किंवा अगदी त्याच दिवशी जसं आपल्याला माता लक्ष्मी घरात आल्यावर घरातील दरिद्री बाहेर काढण्यासाठी जो उपाय करायचा असतो तो नंतर सांगितला जाईल. पण आता फक्त तुम्हाला सांगते की आधी तिची पूजा करायची असते आणि नंतर तिचा वापर करायचा असतो. काही ठिकाणी असं असतं की आधी तिचा वापर करता नंतर तिची पूजा करता. तर आपल्याकडे तरी आधी लक्ष्मीची पूजाच केली जाते, नंतर ती तुम्ही वापरायला काढू शकता. प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे आणि त्याने ती वापरावी, ती फॉलो करावी असं मला वाटतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे, ती जी तुम्ही शिराई ठेवणार आहे त्या शिराईच्या खाली 2-3 वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्या अखंड रात्रभर त्या दिवशी ठेवायच्या असतात. त्या कुठल्या त्या तुम्हाला सांगते. ₹1 नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. ₹1 नाणं, 2 कापराच्या वड्या. कापराच्या वड्या तुम्ही भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा कापूर घ्या, तुमच्या मनावर आहे. 2 कापराच्या वड्या घ्या, ₹1 नाणं घ्या. त्याच्याच बरोबर तुम्हाला 4 काळे मिरे घ्यायचे आहे. काळे मिरे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. परत एकदा सांगते, ₹1 एक नाणं घ्या, त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्या, म्हणजे एक लाल रंगाचं वस्त्र घ्या किंवा घरात जर लाल रंगाचा कपडा असेल तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला ₹1 टाकायचा आहे. त्याच्यावर 2 कापूर ठेवायचे आहेत, त्याच्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर 4 काळे मिरे ठेवायचे आहेत. याची सगळी एक बंच करा किंवा ती संपूर्ण त्याची गाठ बांधा आणि ते तुम्हाला शिराईच्या खाली ठेवायचं आहे.
शिराईच्या खाली ठेवताना सुद्धा त्या शिराईवर स्वस्तिक म्हणजे शिराईच्या खाली स्वस्तिक काढायचं असतं. शिराई डायरेक्ट फरशीवर ठेवू नये. एखाद्या लाल रंगाच्या वस्त्रावर किंवा चौरंग असेल, पाट असेल, त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर शिराई ठेवायची आहे. आणि त्या स्वस्तिक आणि शिराईच्या मध्ये जे तुम्हाला सांगितलं आहे, एक त्याचं तुम्हाला गाठोडं बांधायचं आहे आणि ते गाठोडं तुम्हाला शिराईच्या खाली ठेवायचं आहे. संपूर्ण रात्रभर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रात्र झाली, दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 1 रुपया तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. जी काही शिराई आहे ती तुम्ही वापरायला काढू शकता आणि ज्या 2 कापूर आहे ते कापूर आणि त्या 2 लवंगा, 2 कापूर आणि त्या 2 लवंगा तुम्हाला जाळायच्या आहे. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीही करू शकता. आता पाडव्याची गडबड असल्यामुळे सकाळी सकाळी जर तुम्ही त्या कापरासोबत त्या 2 लवंगा जाळल्या तर अतिशय उत्तम. त्या तुम्हाला देवासमोरच जाळायच्या आहे. संपूर्ण घरभर वगैरे फिरवायची गरज नाही. त्या तुम्हाला देवासमोरच जाळायच्या आहे. आणि त्याच्याच बरोबर ते जे काही 4 मिरे होते, तर ते 4 काळे मिरे तुम्हाला 4ही दिशाला फेकायचे आहे. 4ही दिशा दिशा सगळ्यांना माहिती आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या पद्धतीने तुम्हाला 4ही दिशा तुम्हाला त्या फेकायच्या आहे. आता का? त्या काळ्या मिऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे, आपण जर विज्ञानाच्या भाषेत बघितलं तर ते काळे मिरे तेवढे प्रभावी असतात. घरात कुठले किडे मकोडे होऊ नये म्हणून सुद्धा आपण त्या काळ्या मिऱ्यांचा वापर करत असतो. आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो आणि त्या माता लक्ष्मी म्हणजे जिथे शिराई आपण ठेवली आहे त्याच्या खाली ते ठेवल्यामुळे घरात येणारी 4ही बाजूंची जी नकारात्मकता आहे, जी दरिद्री आहे, जो क्लेश आहे, जी वाईट बाधा आहे, ती तुम्हाला 4ही बाजूने येणारी ती गायब होणार आहे. आता 4ही बाजूने मग तुम्ही हॉलमध्ये फेका, तुम्हाला गॅलरीत जाऊन फेकायचं असेल तर तसं फेका. घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही फेकू शकता. आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर हे उपाय करू शकत नाही. म्हणून घरातच तुम्हाला 4ही दिशेने फेकायचं आहे. आणि फेकताना मनात हीच सद्भावना असणं महत्वाचं आहे, की माझ्या घरातली 4ही बाजूनी येणारी दरिद्री, नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्ती, संकट, नाश याचा मी नाश करत आहे. असं तुम्हाला म्हणताना ते 4ही दिशाने असं मनोमन म्हणायचं आहे, की माझ्या घरात आता कुठलीही नकारात्मकता, वाईट बाधा, क्लेश, नजर दोष होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि कापूर आणि त्या लवंगा जाळताना पण माझ्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करणार आहे. घरातली नकारात्मकता, दरिद्री, वाईट बाधा कायमची जाणार आहे. असं म्हणूनच ते कापूर आणि लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत. हा तुम्हाला उपाय करायचा आहे. हा झाला शिराईचा उपाय. आता माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो काहीतरी तरी तुम्ही ठेवणार आहात ना. जर मूर्ती असेल, फोटो असेल, काहीतरी तुम्ही जर ते ठेवणार असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, लवंगाचा वापर आपण इकडे केलेला आहे. त्या लवंगाबरोबर तुम्हाला वेलची, हिरवी वेलची, जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची घ्यायची आहे. बघा, इकडे जो करणार आहे तो वेगळा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर 2 लवंगा आणि 2 वेलची तुम्हाला ठेवायची आहे. हे कधी ठेवायचं आहे, तर ही तुम्हाला पूजा करण्याच्या आधी जेव्हा तुम्ही मांडणी करता ना, पटकन 2 लवंगा आणि पटकन 2 वेलची तिथे माता लक्ष्मीच्या पायाजवळ तुम्हाला ठेवायची आहे. ती तशीच ठेवायची आहे, कारण अर्थात दिवाळीच्या दिवशी आपण खूप उच्च कोटीच्या सेवा आपल्याकडनं घडणार आहे. ह्या सगळ्या सेवा माता लक्ष्मी साक्षीदार असणार आहे, की तुम्ही ह्या सगळ्या सेवा करणार आहात. तर हे सुद्धा संपूर्ण रात्रभर त्या फोटो समोर, त्या मूर्ती समोर 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची, अख्खाली वेलची, लवंग सुद्धा घेताना फुलासहित लवंगा घ्या. तुटलेली, खराब झालेली लवंगा घेऊ नका. आणि आपण मराठी माणसाच्या घरात आपल्या संपूर्ण जो काळा मसाला असतो किंवा जो साठवणीतला मसाला असतो, जो खडा मसाला असतो, त्याच्यामध्ये लवंगा असतात आणि आपली हिरवी वेलची सुद्धा असते. ती तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्याच दिवशी ती उचलून अतिशय तशीच, त्याला काही गाठण वगैरे बांधायची गरज नाही, तशीच उचलून तुम्हाला ती तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. ती कुठे ठेवायची? जे लोक कुंजांची सेवा करतात त्या कुंजांच्या सेवेमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि अर्थात दिवाळीच्या दिवशी तुम्ही कुंजांची सेवा सुद्धा करणार आहात, ती तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे. किंवा तुमचे महत्वाचे कागदपत्र आहे तिथे तुम्हाला ठेवायची नाही. तर आपल्या पती जर ते पाकिट वापरत असेल तर त्या पाकिटामध्ये एक लवंगा आणि एक वेलची त्यांना द्या. एक तुम्ही द्या. जर तुम्हाला स्वतःकडे ठेवायची नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाला द्या, सुनेला द्या, मुलीला द्या, सासूबाईंना द्या, सासऱ्यांना द्या. जो घरातला कर्ता व्यक्ती आहे त्याच्याजवळ ते ठेवू शकतात, त्याच्या पाकिटामध्ये.
पाकिटामध्ये ठेवताना पण अशा ठिकाणी ठेवायचं की वारंवार तिथे हात जाणार नाही. कारण आपण बाहेर जातो किंवा पाकिट किंवा महिला जरी पर्समध्ये ठेवणार असेल तर त्या चोर कप्प्यात ठेवा की वारंवार तिथे हात लागणार नाही. या पद्धतीने तुम्हाला हे 2 उपाय करायचे आहेत. माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोजवळ तुम्हाला ह्या 2 वस्तू ठेवायच्या आहेत. त्या 2 वस्तू कुठल्या ते तुम्हाला सांगितलं. लवंग आणि हिरवी वेलची ठेवायची आहे. आता जर कोणी ते वापरत नसेल, कारण पाकीट प्रत्येक जण वापरतं, तर नाही ताई माझी मुलं नाही वापरत, तर हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये जिथे महत्वाचे डॉक्युमेंट्स ठेवता, जिथे श्रीयंत्र किंवा जिथे कुबेराची मूर्ती ठेवता, जिथे धार्मिक गोष्टी ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं. आता याने काय होणार तुम्हाला सांगते. लवंगा आणि हिरवी वेलची माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आणि जर कुंजांची सेवा किंवा आपण कुठलाही जेव्हा धार्मिक विधी करत असतो माता लक्ष्मी संदर्भात किंवा आपल्या कुळदेवी संदर्भात, तरी सुद्धा त्या गोष्टीला, ह्या 2 गोष्टीला खूप महत्व आहे. कारण त्या माता लक्ष्मीला आणि आपल्या कुळदेवीला सुद्धा प्रिय आहे. तर हा उपाय अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही. बाकी कोणीही हा उपाय करू शकतो. आणि माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे खूप पैसा नको येऊन देऊ, फक्त माझ्या घरात तुझा वास्तव राहू दे. आणि मेन म्हणजे घरातील लक्ष्मी ही चिरकाळ स्थिर राहू दे. कारण एक दिवस असा असतो ना, खूप पैसा येतो पण त्या लंकेची राजा व्हायला, म्हणजे लंकेचा राजा आणि राजाची लंका व्हायला काहीही वेळ लागत नाही. म्हणून आपल्या घरात जे काही आहे त्याच्यासाठी देवाचे आभार माना. कारण परिस्थिती जर बाहेरची बघायला गेलं तर खरंच देवासमोर हात जोडून धन्यवाद म्हणावं असं वाटतं. जेव्हा आपल्यापेक्षा पण वाईट लोक बघतात तेव्हा आपल्याला हेच वाटतं की नाही देवा, तुम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद. म्हणून माता लक्ष्मीला पण तीच प्रार्थना करायची की तुम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद. माझ्या घरात त्यांना सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, ऐश्वर्य आणि मेन म्हणजे अष्टलक्ष्मी प्राप्त होऊ दे. त्याच्यामध्ये धनधान्य लक्ष्मी आहे, संतान लक्ष्मी आहे, भाग्य लक्ष्मी आहे, ऐश्वर्य लक्ष्मी आहे. या अष्टलक्ष्मींनी आपल्या घरात अखंड वास करू दे. कारण ह्या वर्षीचं सगळ्यात मोठं लक्ष्मी पूजन आपण येत्या 1 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी, महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.